गुढीपाडव्यानिमित्त पिंपळगाव बसवंतमध्ये महिला बाईक रॅलीचा जल्लोष, शेकडो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, साईराम पेठे आणि सजला उत्साह, धर्म जागरण समितीचे आयोजन। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पिंपळगाव बसवंत येथे आयोजित महिला बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि या रॅलीमध्ये शेकडो महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले। साईराम पेठेच्या वतीने महिलांच्या डोक्यावर आकर्षक तुरा बांधण्यात आला, ज्यामुळे रॅलीला पारंपरिक आणि सांस्कृतिक स्वरूप लाभले। यावेळी सहभागी महिलांनी आपल्या भावना व्यक्त करत गुढीपाडव्याचे महत्त्व आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश दिला। शहरातील विविध भागांमधून महिलांनी बाईकसह सहभाग घेत जल्लोषात रॅली काढली। पिंपळगाव बसवंत येथील धर्म जागरण समितीच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। आयोजनाच्या माध्यमातून समाजात एकता, संस्कृती आणि स्त्री शक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला। बघत असाल तर गेल्या 10 वर्षापासून या पिंपळगाव शहरामध्ये आम्ही महिलांचं नारी शक्तीचा जागर असा विषय घेऊन 10 वर्षापूर्वी जी बाईक रॅली सुरू केली होती त्याला अवघ्या 30 महिला होत्या। त्यानंतर ही संख्या वाढत 3 वर्षापूर्वी ही 4000वर गेली होती आणि मागच्याही वर्षी 3000च्या आसपास महिला या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या। पिंपळगाव शहराचा विचार करता ही जी काही महिला शक्ती आहे, ही महिला शक्ती चूल आणि मूल पुरती मर्यादित न राहता ही खऱ्या अर्थाने जगाची दोरी जिच्या हाती असते अशी ती नारी शक्ती असते। ती कुटुंबाला घडवती, समाजाला घडवती आणि देशाला पण घडवू शकते। म्हणून या नारी शक्तीमध्ये सक्षमता यावी, तिचं सबलीकरण व्हावं हा विषय घेऊन धर्म जागरण समितीने ही रॅली सुरू केली। आणि आज बघता बघता आपण जर बघत असाल 3 ते 4 किलोमीटरच्या पुढे ही रांग महिलांची या ठिकाणी गेलेली आहे। या बाईक रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे 10 ओपन जीप, 10 ओपन पिकअप, 10 JCB, 3 हायड्रा, 2 ॲम्ब्युलन्स, 2-3 DJ असा सर्व ताफा घेऊन आम्ही ही मिरवणूक खऱ्या अर्थाने या पिंपळगावच्या राजमार्गावर करत आहोत। आपण जर बघाल तर भगवे फेटे या महिलांनी परिधान केलेत आणि आपली जी काही भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीचा वेश त्यांनी परिधान केलेला आहे। यामध्ये 50 महिला रक्षक काम करतात, 50 पुरुष रक्षक काम करतात आणि अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी रॅली संपन्न होत आहे। या रॅलीमध्ये ज्या महिला सहभाग होतील त्या महिलांना, सर्व महिलांना 200 रुपयाचं एक कुपन आपण गिफ्ट देणार आहोत। त्याचप्रमाणे 111 पैठण्या दर्जेदार, त्याचप्रमाणे 31 बिछव्या चांदीच्या त्या पण आपण त्या ठिकाणी देणार आहोत। तसेच एक पिठाची गिरणी असा भरगच्च बक्षिसांचा वर्षाव या नारी शक्तीवर होणार आहे। त्याचप्रमाणे हिंदू शेरनी सायली जाधव यांचं हिंदुत्व या विषयावर एक 20 मिनिटाचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलंय। त्यामुळे असा सर्व कार्यक्रम केवळ महिलांसाठी आपण केलाय आणि पिंपळगावचा उदंड प्रतिसाद आहे। आसपासच्या खेड्यातील महिला सुद्धा याच्यामध्ये सहभागी होतात। न कळत मी शेवटी इतकं म्हणेल तर हा नारी शक्तीचा कुंभमेळा खऱ्या अर्थाने होत आहे। आलेल्या सर्व महिलांचं मी धर्म जागरण समितीच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो। त्याचप्रमाणे जी न्यूज शेवरेजी असतील, त्याचप्रमाणे बसवंत न्यूजचे पगारे असतील, यांनी सुद्धा मीडियाच्या माध्यमातून आम्हाला जी काही प्रसिद्धी दिली त्याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानतो। धन्यवाद। धर्म जागरण समितीचं जे सर्वेसर्वा जे बापूसाहेब पाटील आहे त्यांनी जो महिलांसाठी हा अतिशय आनंदाचा जो दिवस आमच्यासाठी आज त्यांनी ठेवला, खरंच ही खूप इतकी आनंदाची गोष्ट आहे की सर्व महिला आज एकत्र येऊन ही बाईक रॅली साजरी करणार आहे आणि हा श्रीराम नावाचा जल्लोष खरंच खूप उत्कृष्टपणे पार पडतोय। त्याबद्दल धर्म जागरण समितीचे आम्ही सर्व महिलांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि त्यांची